परंतु जेव्हा मी आता आलोय तर माझी सुरेश भावना विनंती राहील की आपण आपल्या भावना आम्ही समजून घेऊन उद्याच्या आज आंदोलन तुम्ही थांबवा आमचं असं म्हणणं नाही, फक्त स्थगित करा. स्थगित म्हणजे याचा अर्थ असा की आपल्याला उद्याच्या बैठकीमध्ये तुमच्या तिथे वर आंदोलन रिकामं आपल्याला असं ठेवून जाता येत नाही, पण ते स्थगित करून तुम्ही जर आंदोलन आले त्याची पूर्वतयारी केली. या ठिकाणी आदरणीय दादांनी ज्या भावना व्यक्त केल्या, आपल्या तालुक्याचे पालक आदरणीय शरद या ठिकाणी स्वागत करतो आणि मनापासून आभार व्यक्त करतो. खर तर दादांना सामान्यांच्या संघर्षाचे नेते, दादांनी सामान्यांसाठी अनेक संघर्ष केला. दादांची ती ओळख आहे तालुक्यात. मला असं वाटतं दादा ते संस्कार विचार आमच्यासारखा कार्यकर्ता जपतोय. ज्या दिवशी आजनावळ्या गावच्या विशेष ग्रामसभेला आम्ही गेलो, त्या सगळ्या आदिवासी बांधवांची मी कधी भावना समजून घेतल्या, मैदानाच्या डोळ्यात ते आसरू पाहून घेतले आणि त्यावेळेस मनातून या लोकांसाठी वाटतं की आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यांना पण असं कुठतरी भावना वाटली. मग ठरवलं की 9 तारखेला जागतिक आदिवासी दिन आहे, तसा क्रांती दिन पण आहे. मला असं वाटतं त्या क्रांतीची सुरुवात आपण कुठेतरी करावी दत्ताभाऊ. आणि आपण 9 तारखेपासून इथं ठामपणे बसलोय. काल सगळे प्रशासनाचे अधिकारी आले. काल आदरणीय दादांनी पण त्या ठिकाणी मला फोनद्वारे सांगितलं. त्यांनी काळजी म्हणून मला सांगतात की ते तू स्थगित कर. मला असं वाटतं दादा, आज हे सगळे तुम्ही चेहरे पहा, सगळे तुमच्याकडे पाहून त्या ठिकाणी तुम्ही सगळेच प्रत्येकाला एक डोळ्यामध्ये काहीतरी अपेक्षा आहे की हा अदानी नावाचा प्रकल्प आपल्या तालुक्यात येतोय आणि तो आपल्या मानगुटीवर येऊन बसलाय. आज आपल्या आदिवासी गोरगरीब लोकांच्या त्या ठिकाणी जमिनी जाणार आहे आणि जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या नाणेघाट सारख्या सुंदर परिसरात त्या ठिकाणी अदानीचं अतिक्रमण होते. सह्याद्रीच्या डोंगराला जर फोडल्या जाणार असेल तर एक शिवभक्त म्हणून आपल्या ते मान्य नाही. आणि ही भावना जर प्रत्येकाच्या आपल्या जनमानसात असेल आणि आम्ही या गोष्टीसाठी दादा शॉकिंग आहोत, धक्कादायक आहे खरं तर, की मगाशी दादांनी जसं सांगितलं की त्यांना पण या गोष्टीची जास्त कल्पना नाही. पण आता जर तालुक्याचे आमदार म्हणून जर तुम्हाला जर एक गोष्टीची कल्पना नसेल तरी या लोकांची काय परिस्थिती असेल, हे धक्कादायक आहे आपल्यासाठी सगळ्यांसाठी. म्हणजे अदानी नावाचा हा महाकाय उद्योगपती जो अत्यंत सरकारशी एक संलग्न माणूस आहे, जर तालुक्याच्या आमदारांना तर या गोष्टीची कल्पना नसेल किंवा जास्तीची माहिती नसेल तर आपल्यासाठी फार धक्कादायक आहे सगळ्यांसाठी. कारण आपल्याला पण एका नोटीसद्वारे तो इश्यू समजतो. एक छोट्याशा नोटीस मध्ये कळतं की प्रकल्प बाधित गाव आहे. जसा आदिवासी बांधवांना त्या गोष्टीचं त्या ठिकाणी प्रत्येकाला ही नोटीस पाहून प्रत्येकाला त्या ठिकाणी त्यांच्या भावना त्या ठिकाणी प्रत्येकाच्या भावना दाटून आल्या आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्याला हा कुठेतरी अन्याय होतो. कारण इथून माग अनेक धरण क्षेत्र झाली तर पण आदिवासी बांधवांचं फार मोठं योगदान आहे. तेच अगोदर त्यांचं पुनर्वसनाचे अनेक प्रश्न आहे आणि अशातच अदानी नावाचा उद्योगपती होतोय. प्रत्येक किती फायद्याचा का तोट्याचा हा नंतरचा भाग आहे. परंतु आदिवासी बांधवांना मुळात हा प्रकल्प नकोय. आपल्या मला असं वाटतं हा फक्त आदिवासी बांधवांचा प्रश्न नाही, तर हा जुन्नर तालुक्याचा आता प्रश्न तयार झाला. आणि आज दादांनी या ठिकाणी आवर्जून भेट दिली. आपल्या सगळ्या आदिवासी बांधवांच्या वतीने, आपल्या सगळ्यांच्या वतीने मी दादांचे आभार यासाठी व्यक्त करतो की दादा, आता मला असं वाटतं आपण सगळ्या पक्षाचे तुम्ही तर सरकारमध्ये एक घटक आहात, तुम्ही सगळ्यांनी एकत्र या, सगळ्यांनी आपण एकत्र येऊ. मी त्या दिवशी पण सांगितलं की या बॅनरवर पुढे आमचं नाव पण नाही छोटं किंवा आपल्याला त्याचा मोह पण नाही किंवा काही ते जाहिरात पाहिजे आपल्याला आवड पण नाही. परंतु आपण जसं तुम्ही मागाशी तळमळीने दादांनी सांगितलं त्याच तळमळीने मी सांगतोय की येत्या 14 तारखेला दादांनी तातडीने ती बैठक ठेवली आजनावळ्याला. त्यांनी सगळ्यांना सांगितलं की सगळ्यांनी कुठलेही सबब न देता त्या आजनावळ्याच्या मिटिंगला सगळ्यांनी उपस्थित राहा, आपण चर्चा करू. त्या चर्चेत जर दादा काही मार्ग निघाला
त्या चर्चेतून जर काही मार्ग निघाला, मला माहिती मला या गोष्टीची खात्री, जर तुम्ही या गोष्ट जर मनावर घेतली, हे तालुक्याचं प्रशासन तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही. आज 14 तारखेला येत्या बैठकीमध्ये संजय साबळे सर, इथं सह्याद्री बचाव समितीचे पण एक लोक आहेत. दादांनी 14 तारखेला जर काही निर्णय घेतला, तर तो काही मार्ग निघाला, मी शब्द देतो, सगळे सर्वपक्षीय नेते पण त्या ठिकाणी उपस्थित असेल, सगळे अधिकारी उपस्थित असेल, त्या ठिकाणी खासदार साहेब असतील, आजीबाजी सगळेच असतील, यांच्या उपस्थित दादांच्या हस्ते आपण त्या ठिकाणी उपोषण स्थगित करू. पण जर मार्ग निघाला तर, नाहीतर आपण आपल्या उपोषणावर ठामे. मगाशी पण शिरवाळ साहेबांचा फोन येऊन गेला, तुम्ही पण ते मगाशी फोनवर बोलले, मी पण फोनवर बोलले. हे आता काय दादा झाले, तळमळीची भावना झाली. मी नक्की तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही, तुमच्या शब्दाचा नेहमीच मान ठेवलाय आजपर्यंत. आजी असू किंवा माझी असू, साधीबाई, मी दोघांचं पण काही का होईना, खारीचा वाटा का होईना, मी त्यांच्या सोबत राहिलोय. मी आजपर्यंत कोणाकडे काही मागितलं पण नाही, कधी स्वतःच्या प्रपंचाकडे पण नाही, काहीच नाही. आज माझे सासरे वारले, आज पत्नीचा खरंतर पत्नीला आदर द्यायचं सोडून मी खरंतर समाजासाठी लढतोय, आपल्या तालुक्यासाठी लढतोय. मी आजपर्यंत या दोन्ही आजीबाजीकडे काहीच नाही मागितलं, पहिल्यांदाच मागतोय. दादा जर काही द्यायचं झालं ना, तर फक्त आपल्या आदिवासी बांधवाच्या चेहऱ्यावर एक समाधान द्या. आम्हाला अदानी प्रकल्प नकोय, हे आमचे ठामपणे मागणी, एवढंच मी या निमित्तानं मागतो. आणि येत्या 14 तारखेला जे बैठकीत तुम्ही काही जो मार्ग काढा, आम्हाला असं वाटतं तालुक्याच्या दृष्टीने आणि आदिवासी बांधवाच्या दृष्टीने तो मार्ग काढा, ही आम्हाला मनापासून अपेक्षा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.